सोलापूरच्या येथील साईबाबा चौकातील हॉटेलमध्ये 18 जुलै 2019 रोजी नाश्ता करता बसले असताना आरोपी अंबादास नरसप्पा तडकापल्ली इथं येऊन तुझा भाऊ कुठं आहे, माझे पैसे देत नाही म्हणून शिवीगाळ करून धमकी देत हॉटेलमधील स्टील जगनं मारहाण केली। याबाबत दत्तात्रय विठ्ठल गज्जम यांनी फिर्याद दाखल केली होती। त्याप्रमाणे कलम 324, 323, 504, 506 प्रमाणे अंबादास तडकापल्ली विरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली। यात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। साक्षीदार यांच्यातील विसंगती व आरोपींशी पूर्वी झालेल्या वादातून आरोपींनी दिलेली फिर्याद मागे घे म्हणून सदर फिर्याद दाखल केल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले। हा युक्तिवाद मान्य करून कोर्टाने आरोपी अंबादास नरसप्पा तडकापल्ली यांना निर्दोष मुक्तता केली। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट विक्रम उत्तम कसबे यांनी काम पाहिले। मी ॲडव्होकेट विक्रम उत्तम कसबे सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करतो। आज एक महत्त्वपूर्ण निकाल लागलेला आहे आणि त्या निकालाची हकीकत अशी आहे केसची की MIDC परिसरामध्ये अंबादास नरसप्पा तडकापल्ली या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्याचं स्वरूप होतं की आरोपीने एका फिर्यादीला हॉटेलमध्ये बसल्यानं अचानक येऊन माझ्या भावाचे पैसे देतो का नाही म्हणून मारहाण केली, अशा स्वरूपाचा गुन्हा होता। आणि त्या गुन्ह्यासंदर्भात MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। RCC 1365/19 हा या गुन्ह्यामध्ये आज आरोपीची मेहरबान कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। या गुन्ह्यामध्ये एकूण 5 साक्षीदार तपासले गेले, 2 पंच आणि 3 साक्षीदार तपासले गेले आणि पूर्णपणे फिर्यादीचं म्हणणं हे पूर्वनियोजित त्याच्या भावाविरुद्ध आमच्या आरोपीने एक फिर्याद दाखल केली होती आणि ती फिर्याद माघार घ्यावं म्हणून अशा स्वरूपाचं खोट्या आशयाची, खोट्या मजकुराची फिर्याद त्यांनी भांडण झाल्याची नोंद केली होती। पण मेहरबान कोर्टाने सर्व साक्षी पुरावे तपासून आज आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि याबद्दल मी मेहरबान न्यायालयाचे आभार व्यक्त करतो। आरोपी बाजूने तुम्ही लढवला एक केस, तर त्या आरोपीला तुम्ही न्याय मिळवून दिलेला आहे आज, तर ह्या संदर्भामध्ये किती जण यांच्या विरोधात होते? यामध्ये फिर्यादी आणि फिर्यादीचं बंधू हे एकूण 4-5 जण यांच्या विरोधामध्ये या पूर्वनियोजित असा त्यांचा हा पूर्वनियोजित असा फिर्याद होती आणि त्यामध्ये त्यांच्या फिर्यादीनुसार भारतीय दंड संहिता 504, 506, 324, 323 प्रमाणे MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये एकूण 3 साक्षीदार, 2 पंच असे तपासले गेले। मेहरबान कोर्टाने ह्याच्यातील तफावत बघून आणि पूर्वनियोजित असल्याचे निदर्शनास युक्तिवादामध्ये आणून दिल्यानंतर मेहरबान कोर्टाने हा निकाल दिलेला आहे। सर्व ज्या फिर्यादींनी खोटा गुन्हा दाखल झाला त्याच्यावरती काय कारवाई करण्याची काय संपर्क आहे? याबाबत मेहरबान कोर्टाच्या निर्देशानुसार पुढील योग्य ती कारवाई हे संबंधित अधिकारी करतील। ठीक आहे। मी अंबादास नरसय्या तडकापल्ली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शेअर सेक्रेटरी आहे। तर माझ्या ऑफिसला जागा फसवणूकची तक्रार आल्यानंतर मी त्या आरोपीवर 68 लाख रुपयाच्या प्रकरणीमध्ये गुन्हा दाखल झाला। तो गुन्हा दाखल माघारी घेण्यासाठी आरोपीचे भाऊ बंधू लोक जाणून बुजून माझ्यावर 324, 323, 509, 504 असा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला। तर मला बेचैन झालो। चोऱ्या करतात, उलट त्यांनीच अर्ज करतात, म्हणून मी दीपकराव नागटेळे यांना विचारलो होतो
मला कोणतरी वकील पाहिजे, तर त्यांच्या सल्ल्यानुसार विक्रम कसबे या वकील चांगले आहेत असं सांगून मग त्यांनी मला गाठ घालून दिले. मग आमच्या वकिलाने 1 रुपये न घेता त्यांनी पूर्ण 5 वर्ष 6 वर्ष केस लढून सत्याचा विजय केला. एवढंच. विक्रम कसबे वकील साहेबाने मला निस्वार्थपणाने मला निर्दोष केल्यामुळे आज वकील दिनानिमित्त सर्व वकील साहेबांना, आमच्या विक्रम कसबे साहेबांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. असला निस्वार्थ वकील आपल्याला गरजेचे आहे या कलियुगात. एवढे 2 शब्द बोलून माझं सांगतो.